संपूर्ण विश्वाला शांततेचे महामार्ग देणारे महाकारण तथागत भगवान होते. भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे कळवारी, विद्यार्थी, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना किंवा आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करणारे बौद्धाचे आगमनजी त्यांना सविनय आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांना सुद्धा सत्कार केले. बंधूंनो, अनिच्छावत संखारा उपद्वय धर्मीनो उपजित्वा नरजंतुकेस उपसमो सुखो. बंधूंनो, भैरव गुरुजी म्हणजे बौद्धाचार्य होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन धम्म प्रचार आणि धर्मप्रसाराकरता त्यांनी खर्च केलं. जेव्हा जेव्हा ते भेटायचे फक्त धम्माच्याच गोष्टी, कुठे काय कार्यक्रम आहे, कुठे काय चालू आहे, धम्माप्रती त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. ती अशी महान व्यक्ती आज आपल्याकडून सोडून गेलेली आहे. ही फार दुःखाची गोष्ट आहे. परंतु म्हणतात ना, जी व्यक्ती जन्माला येते तिथून म्हणणे अटळ आहे. परंतु या जीवनामध्ये आपण काय कमवलं, कसं वागलो, कसं राहिलो याचं उदाहरण जर बघायचं असेल, आज या ठिकाणी जी उपस्थिती आहे त्यावर आपल्याला कल्पना येईल त्यांचं कार्य किती महान होतं आणि ते कोणत्या परिस्थितीत ते राहत होते. असं जेव्हा जेव्हा कोणताही कार्यक्रम असेल तर ते आम्हाला अगदी असं आपुलकीने आणि प्रेमाने बोलायचे. जेव्हा मी त्याच्या समोर जायचो तेव्हा ते असे थोडे घाबरून आमच्या समोर उभे राहायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, साहेब तुम्ही एवढे ना घाबरता. नाही साहेब, तुम्ही माझे व्याही आहात. तुमचा आदर करणं, तुमचा तुम्हाला मान देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. एवढ्या उच्च कोटीचे प्रकार संस्कार त्यांच्यावर होते. परंतु असो, आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचा जो धर्माचा वारसा आहे तो आपण सर्वांनी मिळून चालवावा आणि त्यांचे सुखोदय जीवन त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा आदर्श ठेवावा. आज भालेराव परिवार किंवा जाधव परिवारचा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या सर्वात आम्ही सहभागी आहोत. तसेच त्यांचा श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम, जय. धन्यवाद.